प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी हे दोघंही एकच आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्ष हे दोघंही एकच आहे. या आता लपून राहिलेलं नाही, वेळोवेळी पुराव्यासह ते सिद्ध झालेलं आहे. मग असं असताना केवळ आंबेडकरवादी समाजाला बदनाम करण्यासाठी, आंबेडकरी समाजाला बदनाम करण्यासाठी, आंबेडकरी समाजाच्या संघटनेला, वंचितला बदनाम करण्यासाठी काही दलालांना पुढे करण्यात येतं आणि त्या दलालांच्या माध्यमातून, त्या गुलामांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी टीम आहे असा पेड प्रचार करण्यात येतो. त्यामध्ये मग कोणी अखिल कावळे असतील, ही सगळी मंडळी त्याच्यामध्ये राहतात. परंतु आता जनतेला खरं काय खोटं काय हे प्रत्येक वेळेला दिसून आलेलं आहे. मित्रांनो, आपण लोकसभा निवडणुका असो, विधानसभा निवडणुका असो किंवा महानगरपालिका निवडणुका, महायुतीच्या विरोधात मतदान केलेले लोक, महायुतीच्या विरोधात मतदान करून आपण महाविकास आघाडीच्या लोकांना निवडून दिलं. आज ते महाविकास आघाडीचे लोक आहेत कुठं? महाविकास आघाडीच्या तिकिटावरती निवडणूक लढलेले, आंबेडकरी समाजानं मतदान केलेले खासदार आज आहेत कुठं? उभाटा गटाचे, उद्धव ठाकरे यांच्या गटाचे 6 खासदार आज शिंदे गटाबरोबर गेले. शिंदे गट हा भाजपा बरोबर आहे. काँग्रेसच्या 100 नगरसेवकांनी नांदेड महानगरपालिकेमध्ये कोणाला मतदान केलं? भारतीय जनता पक्षालाच ना. तिथे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार होता, परंतु वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान न करता या काँग्रेसनं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान केलं. महाविकास आघाडीच्या 200 नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाला मतदान केलं. मित्रांनो, हे सगळं उघड आहे आणि हे एवढ्यावरच थांबलेलं नाही, तर यांचे नाते संबंध देखील आता थेट संघाच्या घरात होऊ लागलेले आहेत. स्वतःला जाणता राजा म्हणून घेणारे, स्वतःला पुरोगामी आंदोलनाचे नेते म्हणून घेणारे, महाराष्ट्राचे नेते म्हणून घेणारे शरद पवार आज त्यांच्या लेकीनं आपली लेक संघाच्या घरात दिली. मित्रांनो, आता नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकांमध्ये लखानी नावाचा उमेदवार निवडून आला, बिनविरोध निवडून आला. हा लखानी कोण? संघाचा प्रचारक, RSSचा प्रचारक. आणि या लखानीच्या पोराला पोरगी कोणाची? तर शरद पवारांच्या पोरची पोरगी. यांचे घरातले नाते संबंध आणि वरून फक्त हे म्हणतात की आम्ही भाजपाच्या विरोधातले आहोत. परंतु या भाजपाच्या विरोधातले नाहीये, तर भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे सगळे आतमधून एक आहेत. हे फक्त जनतेला मूर्ख बनवण्यासाठी वेगवेगळ्या नावानं फक्त हे पक्ष यांनी निर्माण करून ठेवलेले आहे, परंतु यांची विचारधारा एक आहे. हे सगळे आतमधून एक आहे. हे सगळे आतमधून एक असताना मात्र वंचित बहुजन आघाडीला ते बदनाम करत आहे. RSSला थेट जाब विचारणारी, RSSच्या कार्यालयावरती जाहीरपणे मोर्चा काढणारी भारतातली एकमेव संघटना म्हणजे वंचित बहुजन आघाडी. कोणामध्ये दम नव्हता RSSला जाब विचारण्याचा. तो जाब RSSला त्यांच्या घरात घुसून वंचित बहुजन आघाडीने विचारला. आज त्याच वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रामध्ये बदनाम करण्याचं काम आमच्यातल्याच दलालांना, पाकिट मार पत्रकारांना आणि विचार जनतांना आणि विखार जनतांना हाताशी धरून ते वंचितला बदनाम करत आहे. अशा ह्या गद्दारांना, अशा ह्या दलालांना, अशा ह्या पाकिट मार पत्रकारांना घरात घुसून ठोकून काढा, असं जाहीर आवाहन ऍडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात दादा आंबेडकर यांनी जाहीर सभेत केलं. जाहीर सभेमध्ये सुजात दादा आंबेडकर यांनी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी आणि भाजपा ही कशी एक आहे याचे अनेक उदाहरणं त्यांनी दिली, पोल खोल करून टाकली.
मित्रांनो, आता तरी डोळे उघडा. वंचितला बदनाम करणं म्हणजे आंबेडकरी चळवळीला बदनाम करणं आहे. आणि हे लोक, हे सगळे मूर्ख लोक, हा अखिल वागळे बिगळे जी काही आहेत मंडळी, नालायक मंडळी, ही सगळी नालायक मंडळी, ही नीच मंडळी, ही दलाल मंडळी आंबेडकरी चळवळीला बदनाम करण्याचा यांनी ठेका घेतलेला आहे. यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे, यांनी सुपारी घेतलेली आहे. या सुपारी बहादरांना वेळेवर सावर घाला. आपण आपल्या कृतीमधून मतदानाच्या वेळेला आपली सद विवेक बुद्धी शाबूत ठेवून आपल्या माणसाला मतदान करून या सुपारी बहादरांना आपण वठणीवर आणूया. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.